स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जून आणि जुलैच्या पडताळणीमध्ये जे आहे ते जवळपास 26 लाख बहिणींना जे आहे ते अपात्र करण्यात आलेलं आहे। पूर्णपणे अपात्र केलेलं असं आपण म्हणू शकत नाही, जसं की शासनाने सांगितलेलं आहे की त्यांना तात्पुरती स्थगिती दिलेली आहे। पण यामध्ये बघा, काही बहिणी अशा आहे की ऑनलाईन अर्ज चेक केल्यानंतर त्यांचे अर्ज रद्द झालेले आहे, डायरेक्ट त्यांचे अर्ज रिजेक्ट केलेले आहे। आणि यामध्ये काही बहिणी अशा आहे की त्यांचे अर्ज अप्रूव्ह आहे। बघा, अर्ज अप्रूव्ह आहे पण त्यांना जून महिन्याचा 12वा हप्ता आला नाही। अशा दोन प्रकारच्या या ठिकाणी बहिणी आहे। अर्ज अप्रूव्ह असून सुद्धा जून महिन्याचा 12वा हप्ता आला नाही। एकतर अर्ज त्यांचा रिजेक्ट झालेला आहे किंवा त्यांचा अर्ज अप्रूव्ह आहे पण जून महिन्याचा 12वा हप्ता आला नाही। या ठिकाणी बघा, आता त्यांना तक्रार करायची आहे, त्यांना ऑनलाईन वेबसाईट पोर्टलवर तक्रार करायची आहे। मग तक्रार करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं जे काही ऑप्शन आहे, जी महत्त्वाची गोष्ट काय आहे तर नोंदणी क्रमांक म्हणजे अप्लिकेशन नंबर। जो काही तुमचा अप्लिकेशन नंबर आहे तो अशा प्रकारे बघा तुम्हाला या ठिकाणी दिसून येतो। तुमचा अर्ज अप्रूव्ह, त्यानंतर समोर तुमचा नोंदणी क्रमांक अशा प्रकारे लिहिलेला आहे। जो तुमचा जिल्हा असेल, तुमच्या जिल्ह्याच्या नावाने जे काही समोरचं नोंदणी क्रमांकाचं समोरचं अल्फाबेटिकल तुमच्या जिल्ह्याच्या नावाने असेल, म्हणजे तुमच्या जिल्ह्याचं जसं वर्धा जिल्हा आहे तर डब्ल्यू, जो नोंदणी क्रमांक आहे तो डब्ल्यू ने या ठिकाणी सुरू होणार। तर बघा, आता प्रश्न असा आहे की भरपूर बहिणींना आमचा नोंदणी क्रमांक आमच्या जवळ नाही, नारी शक्ती दूत ॲपवरून अर्ज भरला आहे किंवा त्यांनी वेबसाईटवरून पोर्टलवरून अर्ज भरलेला आहे, त्यांच्याकडे नोंदणी क्रमांक किंवा अप्लिकेशन नंबर नाही, तर तो कुठे मिळेल? आणि तुमच्याकडे जर नोंदणी क्रमांक नसेल, अप्लिकेशन नंबर नसेल, तर तुम्ही तक्रार करू शकत नाही किंवा अर्ज भरू शकत नाही, तक्रारीचा अर्ज तुम्ही करू शकत नाही। मग बघा, आता तुम्हाला नोंदणी क्रमांक या ठिकाणी कुठे मिळेल? कारण भरपूर बहिणींनी जे काही ते आयडी पासवर्ड त्या विसरलेले आहे, त्यामुळे लॉग इन करू शकत नाही, नोंदणी क्रमांक त्यांना मिळू शकत नाही। काही बहिणींनी बाहेर अर्ज भरलेला आहे, त्यामुळे त्यांच्याकडे नोंदणी क्रमांक नाही। मग आता अर्ज करायचा आहे, तक्रार करायची आहे, तर नोंदणी क्रमांक कुठून मिळेल? बघा, सर्वात पहिला ऑप्शन आहे की तुम्हाला एसएमएस आला असेल, तुम्हाला जर अर्ज अप्रूव्ह झाल्याचा एसएमएस आला असेल, बघा अशा प्रकारे जो आहे एसएमएस तुम्हाला दिसतो। या ठिकाणी बघा, अर्ज अप्रूव्ह झाल्याचा मेसेज आणि नोंदणी क्रमांक म्हणजे या अर्जदाराचा नोंदणी क्रमांक आहे आणि त्यांचा अर्ज अप्रूव्ह झाला आहे असा तुम्हाला मेसेज आलेला असेल। तर याला जुलै, ऑगस्ट, नोव्हेंबरच्या पिरियडमध्ये ज्यावेळेस तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला आणि ज्या महिन्यापासून तुमचे पैसे सुरू झाले त्या महिन्यामध्ये तुम्हाला हा एसएमएस आला असेल की तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला आहे किंवा रिजेक्ट झाला आहे, तर बघा तो नोंदणी क्रमांक तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे। अशा प्रकारे बघा, जसं मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलं, नोंदणी क्रमांक अशा प्रकारे तुमचा एसएमएस मध्ये असेल। तुम्हाला सर्वात आधी तुमचा आलेला एसएमएस पाहायचा आहे, जुने मेसेज तुम्हाला शोधायचे मोबाईलमध्ये तुमच्या एसएमएस असेल। मग ठीक आहे, तुमच्या मोबाईलमध्ये एसएमएस नाही किंवा तुम्ही एसएमएस डिलीट केलेला आहे मोबाईल, आता तुमच्याकडे तो नाही। मग दुसरं ऑप्शन काय आहे? तर दुसरं ऑप्शन तुमच्याकडे आहे की तुम्ही ज्या व्यक्तीकडे अर्ज भरला त्या व्यक्तीकडे तुम्हाला जायचं आहे। ज्या व्यक्तीकडे तुम्ही अर्ज भरला त्या व्यक्तीकडे तुम्हाला जायचं आहे। बघा, आता स्वतः जर अर्ज भरला असेल तर तुम्ही दुसऱ्याकडे जाऊ शकत नाही, कारण आयडी पासवर्ड तुमच्याचकडे आहे, तुम्ही आयडी पासवर्ड विसरले आहे, मग तुम्ही दुसऱ्याकडे जाऊ शकत नाही। तर तुम्ही कोणाकडे जाणार ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार। पण ज्या व्यक्तींनी बाहेर अर्ज भरला, नारी शक्ती दूत ॲपवरून अर्ज भरला किंवा आधार केंद्र, सेतू केंद्र, अंगणवाडी सेविका, आशा सेविका किंवा कोणत्या दुसऱ्या व्यक्तीकडे अर्ज भरला असेल, तर त्या व्यक्तीकडे तुम्हाला जायचं आहे आणि त्या व्यक्तीला फक्त रिक्वेस्ट करायची आहे की आम्हाला फक्त आमचा नोंदणी क्रमांक काढून द्या। त्यांच्याकडे जर आयडी पासवर्ड असेल आणि त्यांनी तुमचा अर्ज भरला असेल तर ते लॉग इन करून आयडी आणि पासवर्ड टाकून ते लॉग इन करून तुमचा नोंदणी क्रमांक काढून देऊ शकतात आणि तुमचा अर्ज सुद्धा चेक करून देऊ शकतात। ते तुमचा नोंदणी क्रमांक काढू शकतात आणि अर्ज सुद्धा चेक करून देऊ शकतात की तो अर्ज अप्रूव्ह आहे का आणि पेमेंटची स्थिती काय आहे, त्यावर पेमेंट अपडेट झालं आहे का। तर बघा, आता त्या व्यक्तीकडे जाऊन सुद्धा तुम्हाला नोंदणी क्रमांक मिळाला नाही, त्या व्यक्तीकडे तुम्ही गेले आणि तरी तुम्हाला नोंदणी क्रमांक मिळाला नाही, तर काय करायचं? बाहेर अर्ज भरलाय पण तो व्यक्ती सुद्धा आयडी पासवर्ड विसरलेला आहे आणि तो व्यक्ती सुद्धा आम्हाला नोंदणी क्रमांक काढून देत नाही। मग तिसरं आणि सर्वात शेवटचं ऑप्शन, आणि त्यानंतर तुमच्याकडे कोणतं ऑप्शन नसणार आहे, सर्वात शेवटचं ऑप्शन तुम्हाला सांगत आहे, पंचायत समिती कार्यालय किंवा कलेक्टर कार्यालय आणि महिला व बाल विकास विभाग। बघा, पंचायत समिती कार्यालय, कलेक्टर कार्यालय किंवा महिला व बाल विकास विभाग। महिला व बाल विकास विभाग तुम्हाला कुठे मिळणार? तर जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे कलेक्टर कार्यालयामध्ये। एकतर तुम्ही पंचायत समिती कार्यालयामध्ये आपला आधार क्रमांक घेऊन जा, तुमचा आधार कार्ड घेऊन तुम्हाला जायचं आहे, त्या ठिकाणी त्यांना रिक्वेस्ट करायची आहे की आमचा अर्ज चेक करा, रिजेक्ट आहे की अप्रूव्ह आहे। त्यानंतर बघा, ते अर्ज तुमचा चेक करतील, आधार क्रमांकावरून अर्ज चेक करतील, तर तुमचा जो काही नोंदणी क्रमांक आहे तो सुद्धा त्यांच्या ठिकाणी अप्लिकेशन मध्ये तुम्हाला दिसून येईल। ते जेव्हा त्यांच्या कॉम्प्युटरवर तुमचा आधार क्रमांक टाकणार तेव्हा तुमचा जेव्हा अर्ज ते ओपन करतील तेव्हा तुमचा अप्लिकेशन नंबर म्हणजे नोंदणी क्रमांक सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल। दुसरं ऑप्शन
जर पंचायत समिती कार्यालयामध्ये तुमचं काम होत नसेल तर तुम्हाला कुठे जायचं आहे? जिल्हा अधिकारी कार्यालय, महिला व बालविकास विभागामध्ये तुम्हाला जायचं आहे. त्या ठिकाणी 100% तुमचं काम होणार आणि त्या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक दिल्यानंतर ते तुमचा अर्ज ऑनलाईन चेक करतील, अप्रूव्ह आहे का, रिजेक्ट आहे का, कोणत्या कारणामुळे पैसे आले नाही हे सुद्धा तुम्हाला माहित होऊनच जाईल. जो काही तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला अर्ज चेक करता येत नाही तर, आणि तुमचा जो काही नोंदणी क्रमांक आहे ते जेव्हा अर्ज ओपन करतील तेव्हा त्यांना नोंदणी क्रमांक मागून घ्यायचा आणि आपल्या एका पेजवर नोट करून घ्यायचा. तोच नोंदणी क्रमांक तुम्हाला या ठिकाणी बघा या ठिकाणी सबमिट करायचा आहे. आणि बघा, महिलांना सर्वात मोठं कन्फ्युजन असं आहे की आपण जर दुसऱ्याच्या आयडी पासवर्डवरून अर्ज भरले तर आपले अर्ज सबमिट होईल का? बघा, 100% सबमिट होईल. तुम्ही कोणत्याही व्यक्तीच्या आयडी पासवर्डवरून अर्ज भरू शकता, पण तुमचे अर्ज आयडी पासवर्डवरूनच म्हणजे वेबसाईटवरून भरलेले अर्ज वेबसाईटवरच एक्सेप्ट केल्या जात आहे. वेबसाईटवर भरलेले अर्ज वेबसाईटवर एक्सेप्ट केल्या जात आहे. नारी शक्ती दूत ॲपवरून जर अर्ज भरला असेल आणि त्या ठिकाणी जर तो नोंदणी क्रमांक तुम्ही वेबसाईटवर टाकला, नारी शक्ती दूत ॲपवरून अर्ज भरला आणि वेबसाईटवर जर तुम्ही नोंदणी क्रमांक टाकला असेल तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे. नो रेकॉर्ड फाउंड असं त्या ठिकाणी लिहून येत आहे. बघा, सर्वात आधी नारी शक्ती दूत ॲप आली होती, त्यामध्ये लाखो बहिणींनी अर्ज भरले. त्यानंतर नारी शक्ती दूत ॲप बंद झाली. नंतर वेबसाईट पोर्टल आलं. पोर्टलवर भरपूर बहिणींनी आपली आयडी आणि पासवर्ड वापरून अर्ज भरले. यामध्ये भरपूर संख्या जास्त आहे की आयडी आणि पासवर्ड वापरून म्हणजे वेबसाईटवर अर्ज भरलेले आहे. यामध्ये बघा, नारी शक्ती दूत ॲप तर 100% पूर्ण बंद झालेले आहे. लॉग इन सुद्धा होत नाही, अर्ज सुद्धा चेक करता येत नाही, काहीच करता येत नाही. सुरू काय आहे तर सुरू आहे पोर्टल, सुरू आहे वेबसाईट. वेबसाईटवर तुम्ही तक्रार करू शकता. वेबसाईटवर जर तुम्ही तक्रार करू शकत असाल तर फक्त जे अर्ज तुम्ही वेबसाईटवर भरले असेल त्याच अर्जाची तक्रार वेबसाईटवर घेतल्या जात आहे. नारी शक्ती दूत ॲपवरून जर तुम्ही अर्ज भरला असेल आणि त्याचा जर नोंदणी क्रमांक तुमच्याकडे असेल तर ते त्या ठिकाणी नो रेकॉर्ड फाउंड किंवा तुमचा अर्ज सबमिट केला जाणार नाही असं काहीतरी त्या ठिकाणी लिहून येत आहे. अशी तक्रार सुद्धा भरपूर आपल्या लाडक्या बहिणींची आलेली आहे की नारी शक्ती दूत ॲपवरून अर्ज भरला पण तो नोंदणी क्रमांक जो आहे तो वेबसाईटवर सबमिट होत नाही, नो रेकॉर्ड फाउंड दाखवत आहे. तर बघा, कोणी कोणी नारी शक्ती दूत ॲपवरून अर्ज भरलेला आहे आणि कोणाकोणाला हा प्रॉब्लेम जात आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण माझ्याकडे नारी शक्ती दूत ॲपचं आयडी लॉग इन नाही, कारण मी वेबसाईटवरून अर्ज भरलेला आहे. त्यामुळे या प्रॉब्लेमवर मी लगेचच व्हिडिओ बनवणार आहे की कोणत्या व्यक्तीने नारी शक्ती दूत ॲपवरून अर्ज भरला का किंवा त्यांच्याकडे नोंदणी क्रमांक आहे का, तो मी स्वतः त्या ठिकाणी चेक करून पाहणार आणि त्या टॉपिकवर एक स्पेशल व्हिडिओ बनवणार की खरंच या ठिकाणी प्रॉब्लेम आहे का. तुम्हाला जरी प्रॉब्लेम होत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. त्याचप्रमाणे अशा प्रकारे तुम्ही बघा, जे काही मी तुम्हाला ऑप्शन सांगितले अशा प्रकारे तुम्ही तुमचा नोंदणी क्रमांक 100% काढू शकता. शेवटचा ऑप्शन तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जावं लागेल जर तुम्हाला नोंदणी क्रमांक कुठेच भेटला नाही तर. बघा, लगेच तक्रार करा. त्यानंतर आता तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर कसं करायचं बघा, त्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर लगेच आता या लिंकवर क्लिक करा. बाजूला जी लिंक दिलेली आहे त्यावर मी पूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे की ऑनलाईन अर्ज कसा करायचा, त्याची काय प्रोसेस आहे, पूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय. लगेच आता या व्हिडिओवर लिंकवर क्लिक करा आणि जे काही मी तुम्हाला ऑप्शन सांगितलेले आहे की नोंदणी क्रमांक कसा काढायचा त्यावरून तुम्ही ट्राय करू शकता. तुम्हाला 100% तुमचा नोंदणी क्रमांक मिळेल. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.